राम राम शेतकरी मित्रांनो, सध्या तुम्ही सोशल मीडियावर पाहत असताल, मग फेसबुक असन, एक्स ज्याला आपण अगोदर ट्विटर म्हणत होतो त्यावर बघत असताल की हेक्टरी 28,000 रुपये पीक विमा, 2 हेक्टर असेल तर 56,000 रुपये पीक विमा आणि 3 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर 75,000 रुपये पीक विमा। आता हे पाहिल्याच्या नंतर सर्वसाधारण शेतकऱ्याला वाटत असेल की बा मलाच हे फक्त 400-200 रुपये पीक विमा आलाय किंवा त्या वेबसाईटवर दिसायला आहे आणि बाकीच्या लोकांना असा 56,000, कोणाला 28,000, कोणाला 50,000, कोणाला 75,000 पीक विमा आलेला आहे। हे तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे आणि या सोशल मीडियावर टाकणारे लोक कोण आहेत हे तुमच्या लक्षात येणार आहे। म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा हा प्रकार आहे। म्हणजे सोशल मीडियावर असं दाखवायचं की आम्ही इतकं भरभरून दिलं, तितकं भरभरून दिलं आणि टाकणारे कोण आहेत हे पाहिल्यावर तुमच्या खरं वास्तव काय आहे हे लक्षात येणार आहे। कारण गोरगरीब शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्या शेतीचं नुकसान झालं म्हणून भरला, त्या शेतकऱ्याला मेसेज येते 400-500 रुपयाचे आणि यायलाच कसे मेसेज येतात बरं, पोस्ट करताना मेसेजसुद्धा दाखवते त्या बँकेत अमाऊंट एवढी आली म्हणून। महत्त्वाचं याच्यात हे टाकणारे लोक कोण आहेत आणि तेच तुम्हाला मी आता सविस्तर एका बहादरानं एक्सवर पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये तो कोण आहे काय आहे हे सगळं तुमच्या लक्षात येईल। मात्र त्यापूर्वी विनंती एकच राहील, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती कळाली पाहिजे की पीक विमा नेमका आलाय किती आणि हे जे सोशल मीडियावर टाकणं चाललंय हे टाकतंय कोण। तर बघा मित्रांनो, ही पोस्ट केलेली आहे प्रकाश गाडे या व्यक्तीनं पीक विम्याच्या संदर्भात, मदतीच्या संदर्भात। हा प्रोफाईल फोटो आहे त्यांचा, फोटो बघून घ्या, मागं काय लिहिलंय ते सुद्धा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता हे प्रकाश गाडे यांचे जे प्रोफाईल आहे इथं लिहिलेलं आहे चप्पा चप्पा भाजपा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर। आता खाली प्रकाश गाडे काय म्हणतात बघा, किर्र उन्हाळ्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भेट दिली आहे, नांदेड तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी हेक्टरी 28,000 पेक्षा रुपयांची मदत बँक खात्यात पडत आहे। ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, पण त्या संकटातही देवेंद्र फडणवीस खंबीरपणे पाठीशी उभे राहिले। तेव्हा केवळ पोकळ आश्वासने दिली नाहीत तर तात्काळ मदतीचा हात दिला होता। संकट काळातील तात्काळ मदत, हेक्टरी 20,000 रुपयांची तातडीची मदत, 8,600 अधिक 1,400 आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी 10,000। जेव्हा शेतकरी अडचणीत होता तेव्हा ही मदत आधार ठरली। आता ही मदत मित्रांनो यांनी टाकल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आली का आणि हे कोण व्यक्ती आहेत हे तुमच्या लक्षात येत असेल। आता पीक विम्यातून भरघोस मदत मिळत आहे। आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पीक विम्याची रक्कम थेट खात्यात जमा होत आहे। सोयाबीनसाठी हेक्टरी 28,000 रुपयांच्या वर रक्कम जमा होत आहे। हे यश आहे देवेंद्रजीच्या नियोजनाचे। मित्रांनो, कोणाला आली हो हेक्टरी 28,000 रुपये? जेव्हा जेव्हा राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे राहिले आहे तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांना कधीही हात पसरण्याची वेळ आली नाही। त्यांनी नेहमीच भरभरून दिला आहे। दिलेला शब्द पाळणे आणि शेतकऱ्याला सन्मानाने जगवणे हीच देवेंद्रजींची कार्यपद्धती आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे। मराठवाड्यात शेतकऱ्यांची होल्डिंग क्षमता 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे 3 हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीनचा पेरा होता त्यांना 75,000 पेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत। बघा, 3 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवाल्याला 75,000 रुपये। पुढे काय म्हणतात बघा, ज्यांचा होल्डिंग 2 एकर आहे त्यांना 56,000 रुपयांचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, खरंच इमानदारीने सांगा, तुम्हाला किती रुपये आलेत आतापर्यंत हे कमेंट करा। शेती उत्पन्नापेक्षाही जास्त मदत शेतकऱ्यांना मिळत आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीत जे उत्पन्न होतंय त्यापेक्षा जास्त मदत ही शासनाच्या माध्यमातून होत आहे असं इथं दिलंय। आणि इथं एक पीक विम्याचा मेसेज दिलेला आहे, इथं त्यावर दिलेलं युअर अकाउंट इज क्रेडिटेड विथ 27,960 रुपये 94 पैसे 21/4/2026 ला या खात्यात आलेत आणि या खात्यात 28,494 रुपये एवढे जमा आहेत। म्हणजे यावरून लक्षात घ्या मित्रांनो
की शेतकऱ्यांना कसं ठकवलं जात आहे आणि हे सोशल मीडियामध्ये माणसं कोणी सोडलेली आहेत की जी एवढी मदत दिली आणि एवढी मिळत आहे असं दाखवत आहेत. यावरून शेतकऱ्यांना वाटायले की फक्त आपल्यालाच आली नाही, दुसऱ्या लोकांना मदत आलेली आहे. तर बघितलं मित्रांनो, किती हेक्टरी 28,000, 2 हेक्टरला 56,000 आणि 3 हेक्टरला 75,000. कोणत्या शेतकऱ्याला आला हो? मग हे टाकणारे कोण आहेत? म्हणजे लोकायला दाखवायचं की असा पीक विमा आला, तसा पीक विमा आला, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पाहणाऱ्याला वाटेल की फक्त मलाच नाही आला, बाकीच्या लोकायला आलाय. त्यामुळे हे लक्षात घ्या, हे टाकणारे कोण आहेत तुमच्या लक्षात आला असेल. त्यामुळे नक्कीच कमेंट करा, हे टाकणारे कोण आहेत आणि तुम्हाला खरंच पीक विमा किती आलेला आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतील. जय जवान, जय किसान.